नमस्कार. लाडकी बहीण योजना विषयाबद्दल आज आपण एका नवीन व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे महत्त्वाचे अपडेट्स. चला तर लाडकी बहीण योजना या आपल्या यूट्यूबमध्ये सहर्ष स्वागत आहे. चला तर नवीन कोणी या चॅनलवर असाल तर लगेच चॅनलला लाईक करा, तसेच सबस्क्राईब करा. तसेच नवीन नवीन योजनांची माहिती जाणून घेण्याकरता आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आज होणार 8व्या हप्त्याचे पैसे वाटप. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. आज दिनांक 14 फेब्रुवारी 2025 आणि आजची सगळ्यात मोठी अपडेट समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे आणि ज्या महिलांचा अकाउंट या 6 बँकमध्ये आहे त्यांना लवकरात लवकर पैसे जमा होणार आहेत. आणि हे पैसे आता फक्त काहीच महिलांना अकाउंटमध्ये येणार आहेत. त्याच्यासोबतच अजूनही 2 ते 3 महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहेत. आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे मिळणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे. आणि ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता अजूनही मिळालेला नाही त्या महिलांनीसुद्धा एक खूप महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. ती आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत. पण त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा. तसेच चॅनलवर नवीन कोणी आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. महत्त्वाचं म्हणजे हे आहे की फक्त 12 जिल्ह्यांमध्येच आणि 6 बँकांमध्येच हे पैसे जमा होणार आहेत. तर बँका कोणत्या आहेत हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. त्या जिल्ह्यांमधून आणि ज्या बँकांची यादी आपल्याकडे आलेली आहे ते पण अगोदर लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 7 हप्ते तुमच्या अकाउंटवर जमा झालेले आहेत की नाही हे एकदा कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे. बऱ्याचशा महिला अशा आहेत की त्यांना अकाउंटवर 7 हप्ते जमा झालेले नाहीत आणि काही महिलांना अजूनही जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा कोणता आहे एकदा कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर तसेच तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचे पैसे मिळाले नाही ते सुद्धा सांगायचं आहे. झाला तर सरकारने आता लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी ₹2100 देण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु हे ₹600 कधी ॲड होणार तर हे बघा, ते फेक न्यूजकडे लक्ष देऊ नका. ₹2100 तुम्हाला मार्च एंडिंगनंतर सुरुवात होणार आहे. तोपर्यंत ₹1500 हप्ता तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहे. तसेच अशाच अफवांना बळी पडू नका. तसेच वेगळे नियम कोणतेही लावलेले नाहीत. ते फक्त काही अटी आहेत त्या अटी तुम्हाला पूर्ण कराव्या लागणार आहेत आणि जर तुम्ही त्या अटी पूर्ण केल्यात तर तुम्हाला 8वा हप्ता मिळणार, अन्यथा 8वा हप्ता तुम्हाला मिळणार नाही. तर या अटी काय आहेत हे आपण पाहूया. तर सगळ्यात पहिली अट ही आहे की तुम्ही सरकारच्या इतर योजनांचे लाभ घेत असाल. म्हणजे जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावण बाळ योजना असेल आणि यांपैकी कोणत्याही एका योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत, अशी माहिती बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. त्यामुळे या महिलांचे अर्ज बाद होणार आहेत. म्हणजेच तुम्हाला एका वेळी सरकारच्या एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे. आता दुसरी आणि महत्त्वाची अट म्हणजे तुम्हाला आधार कार्ड तुमच्या अकाउंटला लिंक करायचं आहे. सगळ्यात गोष्ट हे आहे की तुमचं आधार कार्ड अकाउंटला लिंक नसेल तर ते अकाउंट ॲक्टिव्ह दाखवणार नाही. त्यामुळे ते अकाउंट ॲक्टिव्ह करा तरच तुम्हाला 8वा हप्ता हा मिळणार आहे. अन्यथा तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही. तर सगळ्यात अगोदर बँकेत जाऊन तुम्हाला आधार कार्ड अकाउंटशी संलग्न करायचं आहे. तसेच तपासून घ्यायचं आहे ॲक्टिव्ह आहे का नाही तर. आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला हवं आणि तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला हवे. तरच तुम्हाला 8व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. अन्यथा तुम्हाला या योजनेतून बाद केलं जाईल. चौथी आणि शेवटची अट अशी आहे की तुमच्याकडे किंवा तुमच्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन नसायला हवे. जर तुमच्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन असेल तर आता 12 जिल्हे कोणते आहेत ज्यामध्ये पैसे येणार आहेत हे पाहूया. तर सगळ्यात पहिला जिल्हा आहे चंद्रपूर, दुसरा जळगाव, गोंदिया, बीड, परभणी, सातारा, पुणे, ठाणे, नागपूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आजच्या दिवशी ₹1500 वाटप सुरू झालेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगायचं की तुम्हाला पैसे जमा झाले आहेत का नाही झाले. त्या जिल्ह्यांसोबत आता आपण त्या 6 बँका कोणत्या आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तर पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. तसेच त्याच्यानंतर पंजाब अँड सिंध बँक. तर तिसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र. चौथी बँक पंजाब नॅशनल बँक. त्याच्यानंतर कॅनरा बँक आणि सगळ्यात शेवटी बँक आहे ती म्हणजे ॲक्सिस बँक. तसेच तुमचं या 6 बँकांमध्ये खातं असेल तर या 6 बँकांपैकी एका बँकमध्ये खातं असेल तर तुम्हाला लवकरात लवकर पैसे येणार आहेत आणि बाकीच्या बँकांमध्ये येतील पण त्यामध्ये पैसे यायला थोडासा लेट होणार आहे. आणि जर तुम्हाला सरकारचे आणि केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घ्यायचा असेल किंवा त्याच्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या टेलिग्राम लिंकवर जॉईन होऊ शकता. तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.